सावरगाव जिल्हा परिषद गटातून तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. निवडणूक कशी लढवणार? आज दिनांक 21 जानेवारी 2026 रोजी आदरणीय माजी आमदार मधुसूदन केंद्रे साहेब यांच्या नेतृत्वाखाली मी पवन ज्ञानोबा मुंडे आम्ही राणी सावरगाव जिल्हा परिषद सर्कलमधून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या चिन्हावर घड्याळ या चिन्हावर नामनिर्देशन पत्र दाखल केलेले आहे. गेल्या 35 ते 40 वर्षापासून माझे वडील संबंध महाराष्ट्रभर विकासाचं राजकारण करत आहेत आणि ते विकासाचं राजकारण विरोधकांना देखवलं नाही. त्यामुळे त्यांनी ऐन टायमावर आमची उमेदवारी भाजपामधून नाकारली. गलिच्छ पद्धतीचं एक राजकारण केलं आणि आम्हाला कुठेतरी डावलण्याचा प्रयत्न त्यांनी केला. पण हा प्रयत्न आम्ही आमच्या विकासाच्या राजकारणाच्या बळावर हाणून पाडू आणि येणाऱ्या काळामध्ये जनता आमच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे हे आम्ही संबंध मतदारसंघातील गोरगरीब जनतेला, शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना दाखवून देऊ. तुमच्यासमोर उद्धव ठाकरेंची शिवसेना असो, भाजप असो यांच्या तगड्या उमेदवाराचं आव्हान आहे. ते आव्हान कसं पेलणार? मला विश्वास आहे की जनता जनार्दन यांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे आणि येणाऱ्या 7 तारखेला 5 तारखेला मतदान झाल्यानंतर येणाऱ्या 7 तारखेला निकालाचा कौल हा आमच्या बाजूने असेल असा विश्वास मला आहे. स्वतः आमदार त्या ठिकाणी बारकाईने लक्ष घालून आहेत. आमदारांच्या या आव्हानाला कसं पेलणार? मी या बाबतीमध्ये काही बोलू इच्छित नाहीये. काल काय घडलं आमदार साहेबांच्या घरी हे संबंध गंगाखेड विधानसभा मतदारसंघानं संबंध लोकांनी पाहिलेलं आहे. ज्या लोकांनी त्यांच्यासाठी काम केलं, त्यांना निवडून आणलं, त्या लोकांना त्यांनी डावललं आणि ज्या लोकांनी त्यांच्यासाठी कुठल्याही पद्धतीचं काम केलेलं नाही त्यांना आज उमेदवारी देण्यात आली. याची मनामध्ये कुठेतरी खंत आहे आणि कधी भेट झाली तर आदरणीय गुट्टे साहेबांना हा प्रश्न मी नक्कीच विचारेल की आमच्याकडनं काय चूक झाली होती साहेब, जेणेकरून आम्हाला डावलण्यात आलं. आज सुद्धा ते आमच्यासाठी आदरणीय आहेत. परंतु असो, निवडणुकीमध्ये आता दंड थोपटले आहेत तर आम्ही नक्कीच निवडणुकीला सामोरं जाऊ. संपूर्ण एबी फॉर्म त्यांना देऊन कुठेतरी भाजप त्यांच्या दावणीला बांधली असं वाटत नाही का? या बाबतीमध्ये आता तर त्यांच्या पक्षाचे वरिष्ठ पातळीवरचे नेतेच सांगू शकतील की काय घडलं आणि काय घडलं नाही. मी एक सर्वसाधारण कार्यकर्ता आहे आणि एक सर्वसाधारण कार्यकर्ता, एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून मी या इलेक्शनमध्ये लोकाभिमुख जाणार आहे. तर जनतेला मी आवाहन करतो की येणाऱ्या निवडणुकीमध्ये व त्यांनी मला भरघोस मतांनी राणी सावरगाव जिल्हा परिषद सर्कलमधून निवडून द्यावे. की भाजप हिंदुत्वाच्या गप्पा मारते, पण थेट राणी सावरगावमध्ये मुस्लिमचा उमेदवार त्यांनी दिलेला आहे. तो प्रश्न तर तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ पातळीवरच्या नेत्यांना विचारलं पाहिजे. आमचं जे राजकारण आहे विकासाचं राजकारण आहे. आमचं राजकारण हे सर्वसमावेशक आहे. आमच्यासोबत सर्व जातीचे, सर्व धर्माचे लोक जोडले गेलेले आहेत आणि आमचं राजकारण कालसुद्धा धर्मनिरपेक्ष होतं आणि उद्यासुद्धा धर्मनिरपेक्ष राहील आणि विकासाच्या मुद्द्यावर आमचं राजकारण राहील.